तर फायनली आता इकडे थांबलेलो आहे राधे कृष्ण फॅमिली रेस्टॉरंट. जस्ट आय थिंक पुणे इकडून 108 किलोमीटर. नाही तिकडे टाकतो तिकडे. आता चहा वगैरे नाश्ता वगैरे करू. पहिला ब्रेक ऑफिशियली तो पंक्चर झाला म्हणून ॲक्च्युली घ्यायला लागला, पण हा आता नाश्त्यासाठी पहिला ब्रेक. सो चला सामान वगैरे घेऊन जाऊ, काहीतरी खायला. काय बघू भेटत. राधे कृष्ण फॅमिली रेस्टॉरंट, बिकानेर स्वीट्स. हॉटेल श्री साई मध्ये आलेलो आहे. बाजूलाच आहे याच्या, तिकडे फुल होता ऍक्च्युली. चल चल जाऊ. तर भेटेल काहीतरी साऊथ इंडियन डिश आहे ना, इडली मेंदूवडा वगैरे समथिंग भेटेल. साऊथ इंडियन नाश्ता. हा बस ना इकडे, बस ना पंखा खाली. चांगलं वाटतंय. बघू. बस बस इकडेच बस. याच्या आता आम्ही जेवायला बसलो त्याच्या पुढे. आता खोपोलीचा हा रोड चांगला झालेला आहे, एकदम क्लिअर आहे, प्लेन आहे एकदम. म्हणजे कुठे असं स्लो करायची गाडी टेन्शन नाहीये, एकदम क्लिअर रोड आहे. थोडं फक्त डंपर्स वगैरे जे आहेत प्रॉब्लेम, बाकी ओव्हरऑल चांगला रोड आहे. आता मित्रांनो मस्त घाट एरिया सुरू झालेला आहे. हा घाट उतरल्यावर आय थिंक डायरेक्ट लोणावळा आहे. हा बरोबर. आता तिकडे जाऊन हॉटेल वगैरे स्टे वगैरे जाऊन बघायचं आहे. हॉटेल स्टे करणार आहे आम्ही. ते अजून आम्ही बुकिंग केलेली नाहीये. आम्ही विचार केला तिकडे जाऊनच जो असेल चांगला तिकडे बघू. अदरवाईज एक ऑप्शन ठेवलेला आहे मी हॉस्टेलरचा, बट बघू कुठे आवडलं तर तिकडे स्टे घेऊन घेऊ. आता ऑलमोस्ट पोचलेले. वाहन नाही बघा, नजारा. पाऊस नाही म्हणून. अरे हो कॅमल. पाऊस नाही म्हणून इकडचे जे स्टॉल्स वाले आहेत त्या लोकांचा पण काही धंदा होत नाहीये. हा ना, कपल्स खूप आहे तिकडे ऍक्च्युली. कपल स्पॉट आहे हा जास्त. हॉस्टेलरला आले आम्ही, वरती हॉस्टेलर आहे. थोडं पुढे निघून गेलो मी तर टर्न मारायचं म्हणजे मुश्किल आहे, सो मागेच घेतो. इकडे बघा हे अशी दुकान आहेत, चिक्की फज, ट्रीट वेईन. बघूया. मी बॅम सालिगाव मध्ये राहिलेलो गोवाच्या हॉस्टेलर मध्ये. आता इकडचं हॉस्टेलर माहिती नाही कसं असेल, बघूया. आणि रूम अवेलेबल आहे की नाही ते पण नाही माहिती, सो ते पण बघूया. रूम अवेलेबल असेल तर इकडेच स्टे घेऊन घेऊ. ओके, अराइव्ड. हॅलो सर, व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग? काय नाही, दुकानात काम करतो. हा बघा, हा आपला रूम आहे. सरक निशू, दाखवू दे मला. G09. हा असे डॉर्मेटरी आहे. नाही ठीक आहे ना. हे बघा आता रेडी झालेलं आहे, फ्रेश वगैरे होऊन. आता जातो जरा कुठे फिरायला. पॉईंट्स वगैरे आहेत जवळपास तर बघू. 4 वाजलेले आहेत ॲक्च्युली, तर लेट झालेलं आहे थोडंसं. आम्हाला यायलाच लेट होऊन गेलं. आता बघू काही पॉईंट्स भेटले एखाद दोन तर ते फिरू, फोटोज वगैरे क्लिक करू आणि मग परत येऊ प्रॉपर्टीवर. जरा मग इकडे चिल करू. बाकी बाहेरची प्रॉपर्टी पण बघून घ्या.
हे बघ काय सुंदर आहे. हॉस्टेलर आहे आणि हा चिलिंग एरिया आहे, कॉमन एरिया आहे पूर्ण. इकडे विंटर्समध्ये बॉन फायर वगैरे होता आणि तिकडे पूल आहे समोर. बाकी तिकडे समोर एंट्रन्स आहे. आणि मला तर आवडले डॉम्स, चांगले स्वस्त आहे. आणि जर तुम्ही सोलो असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट. तो चला, तर आम्ही निघालेलो आहे लोणावळा लेक व्ह्यू पॉईंटला. मित्र ड्राईव्ह करतोय, मी ड्राईव्ह करून थकलो. हे बघा बेकरी, बेकरली अँड सन, चांगले चांगले स्पॉट आहे. लोणावळा आतमधून आम्ही एक्सप्लोअर नव्हता केला कधी. हा बघा अगरवाल फूड स्टोर. या रूटने आता सर्व ॲक्च्युली एकच लाईनीत आहे. लोणावळा व्ह्यू पॉईंट आणि अजून काय होतं ते कुठलं बोलले होते तुला? लोहगड नाही रे, लोहगड नाही, बुशी डॅम सॉरी बुशी डॅम. लोहगडला जायचं पण नाही रे बाबा, चुकून पण त्याचं ऐकलंय. ढकलून देतात लोक. ते हा स्टेशन एरिया आहे बाबा, आपण आलेलो माहिती ना इकडून. हा स्टेशन एरिया आहे बरोबर, माहिती आहे ना. इकडे लास्ट टाइम रिझल्ट लागलेला, हालत खराब झाली सर्वांची इकडे. हा स्टेशन एरिया आहे लोणावळ्याचा. तो बघा मेन कमान त्याची लोणावळ्याची. आता मी जास्त काही मध्ये शूट करायला भेटलं तर ते शूट करेन, नाही तर डायरेक्ट तिकडेच भेटू लोणावळा व्ह्यू पॉईंटला. चला, हे बघा आता आपण आलेलो आहे लोणावळा डॅमकडे. तुम्हाला दाखवतो मी. हा लोणावळा डॅम आहे. फोटोज वगैरे सर्वजण काढताय, मी त्या साईडला जाऊन दाखवतो भेट तुम्हाला. हे बघा मस्त हवा सुटलेला आहे आणि फोटोज वगैरे साठी बेस्ट स्पॉट आहे इकडे लोणावळा डॅम. मस्त सिनिक लोकेशन आहे एकदम. तुम्हाला जर यायचं असेल तर इकडे या. आणि इकडून जर तुम्ही स्ट्रेट गेले, इकडून सर्व पॉईंट्स लागतात, टायगर पॉईंट वगैरे, बुशी डॅम वगैरे. तर बघा त्या साईडला पाणी आहे थोडंसं. सो चला आता नेक्स्ट स्पॉटला, जो आहे टायगर पॉईंट किंवा बुशी डॅम. दोघांपैकी काय लागेल पहिले ते बघू. गाडी आलेली आपली. लेट्स गो बाबा, लेट्स गो. चलो नेक्स्ट स्पॉट. बाय बाय. लोकेशन आहे एकदम कडक, एकदम थंडगार वातावरण झालं. हा बघा हा टायगर पॉईंट आहे. ही आपली गाडी इकडे लावलेली आणि हा टायगर पॉईंट. इकडे कॅमल राईड वगैरे पण आहे. आता बघू, कॅमल राईड केली तर. माझी तर इच्छा नाही आहे, बिकॉज मी केलेलं आहे अलिबागला. बघू आता टायगर पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. टायगर पॉईंटचे वैशिष्ट्य काय ते. हे बघा. हे हाय होय होता पण. अरे यार कोण जाईल बिचारा की. चल हे बघा टायगर पॉईंट. कुठे माकड खाली आहे का? मंकी. हाय टायगर पॉईंट. मंकीज वगैरे आहे. मला जरा कॅमेरा नीट ठेवायला लागेल, नाही तर घेऊन जातील. हा बघा. बाकी काय नाही, नॉर्मल आहे. काय सीनिक व्ह्यू आहे. हे बघा टायगर पॉईंट आहे. मस्त पॉईंट आहे एकदम. मेन म्हणजे त्यांनी लावून ठेवलेलं आहे, नाही तर पुढे जाऊन दाखवलं असतं. पण ठीक आहे, इथूनच दाखवतो. चला तर जाऊ. काहीतरी खायचं असेल तर काही खाऊ आणि मग पुढे जाऊ हवं तर.
उशी टाईमला तर काय गेलो नाही आम्ही, ते बस तिकडे मागचे जाऊन आलो आम्ही म्हणून. खायचंय का काही? बघू ना काहीतरी आता इथं चांगला भेटायला पाहिजे. तिकडे बसू समोर. भुट्टा दिसतो फक्त. हा ना, पुण्या पुढे काहीतरी आहे वाटतं खायला, चायनीज वगैरे आय थिंक. तर आता आलेलो आहे मॅप्रो गार्डनला. हे बघा लोणावळ्याचं हे मॅप्रो गार्डन आहे. तर जाऊ, एंटर करू. हो, काय भेटतं तर घेऊन घेईल, नाही तर मग जस्ट फिरून येऊ. पार्किंग वगैरे आहे चांगली. बाय 2 get 1 फ्री. चल तर इकडे ना काही ट्राय तर करू. प्रॉन ट्राय करतो. नाही नाही, फेस नको घेऊ, माझा घे. ट्राय करतो तू. कुठला आला? हे काय दिलं वरती तर धार वेड आहे. ऑफिसर चांगलं आहे. हे दुधात पण होतात ना? पाण्यात करायचं असतं ना. नाही, मी घेऊन गेलो. फ्रूट फुगा ट्राय करू. फ्रूट फुगा कुठं आलंस तू? आवाज आहे का? गुलाबजाम स्पायसी हलका मसाल्यामुळे ॲक्च्युली मस्त आहे. लेमन जिन मॉकटेल. रिफ्रेशिंग एकदम. कडा का? मस्त आहे. अजून एक येणारी जटुरा, ते पण दाखवतो तुम्हाला. त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे. खरा हा पिऊन बघतो. मस्त आहे. कसला फ्लेवर आहे हा? आता आपण ते खाल्लं फ्रूट बुबा सारखं, ते चांगलं आहे. सो काल रात्री आम्ही झोपून गेलेलो लवकर, जरा थकून वगैरे गेलेलो म्हणून गाडी चालवून. तर आम्ही दोघं जण झोपून रात्री आम्ही काय जास्त वेळ नव्हतो. इथे थंडी वाजत होती ॲक्च्युली. काल रात्री वेदर एकदम प्लेझंट होता आणि प्रॉपर्टी बघा काय सुंदर आहे. तिकडे स्विमिंग पूल आहे, ते तुम्हाला मी काल दाखवलेलंच असेल. बट ठीक, इट्स टाइम टू से गुड बाय टू दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी. आता आम्ही आमच्या बुलेटवर चाललो परत. आणि रस्त्यात जाता जाता जर गगनगिरी महाराजांच्या मठात जायला जर भेटलं तर तिकडे पण जाऊ, तेही दाखवतो मी तुम्हाला. फिलहाल घरी जाण्याच्याच ह्याच्यात आहे. जर रस्त्यात भेटलं लवकर जवळ असेल तर जाऊ आम्ही नक्की. आणि अजून काय असेल दाखवण्यासाठी तर ते पण दाखवू नक्की. सो चला बघत राहा ब्लॉगचा लास्टचा पार्ट.
आता आम्ही आलेलो आहे नाश्ता करायला. मिसळ फक्त आम्ही पाहुणे आहेत दिले. जे वापस सुरू कर, बघू कसं आहे तेच बघू. हा. शुक्रिया. बघू खाऊन कसं आहे ते. मस्त आहे एकदम. तिखट आहे फक्त, बाकी मस्त आहे. जर तुम्ही येत असाल खोपोलीमध्ये तर गगनगिरी महाराजांच्या मठात इथून लेफ्ट जायचंय. तर त्याच्या इकडे पुढे येऊन हा आय थिंक योगिता स्नॅक्स अँड वेट मी प्रॉपर सांगतो. योगिता स्नॅक्स अँड लंच होम, पातकर बंधू यांचे हे जे मंदिर आहे या मंदिराच्या जस्ट बाजूलाच आहे. तर जर तुम्हाला खायचं असेल स्वस्त आणि मस्त गगनगिरी महाराजांच्या मठात जाण्याच्या आधी तर इकडे नक्की या. तर चला आता जाऊ गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. हे बघा, हे गगनगिरी महाराजांचा मठ. आता आलेलो आम्ही नदी. आता इथून एंट्री बघू. कदाचित आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे तर मी हे ठेवून देईन आतमध्ये. जर काही जमलं मला शूट करायला तर मी ते शूट करून दाखवेन तुम्हाला. चला तर जाऊया पटकन आतमध्ये. बघा मठ. इथे खाण्यापिण्याचा नाश्त्यासाठी तुम्हाला आहे सोय. नाश्ता करायचा असेल तर इथे करू शकतो. पुढे पार्किंग आहे राईट साईडला. चला आतमध्ये. हे बघा, हे आतमधला साइड आहे. चलो अभी जाते मुंबई. हे बघा गगनगिरी महाराजांचं मठ. काय आतमध्ये जास्त दाखवायला जमलं नाही, ते लोक अलाउ नाही करत. बट ठीक आहे, जेवढं 1-2 शॉर्ट्स फक्त काढू शकलो ते पण त्यांनी थांबवून दिला. तर या तुम्ही, चांगलं आहे. मला तरी चांगलं वाटलं महाराजांचं मठ. थंड वाटतं एकदम आतमध्ये. बाकी वरती गुफा वगैरे आहे, मी तिकडे गेलो नाही, मी जरा घाईत आहे म्हणून. बट ठीक आहे. बघा ही एंट्रन्स आहे. चांगलं आहे मॅनेजमेंट वगैरे त्यांची. फिर चलो अभी अपने रूट पे वापस. सो फायनली घरी आलेलो आहे आता. जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि मला यायला 2 वाजले. तर 2-2:30 समथिंग. तर आता हा व्हिडिओ इथेच संपतोय. मला माहिती नाही हा किती पार्टमध्ये जाईल. मी ट्राय करेन 1 पार्टमध्ये टाकायचं, बट झालं तर 2 पार्ट टाकेन मी. 10 मिनिटाच्या पुढे जर गेला तर स्टील बघू, तुम्हाला दिसेलच आता अपलोड झाल्यावर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बिग बाईट्सला. आणि असेच व्हिडिओ घेऊन येत राहीन मी तुमच्यासाठी. आता हा जो व्हिडिओ होता हा पूर्ण DJI Action 5 Pro मधून शूट केलेला होता मी. पूर्ण फुटेजेस याचे DJI Action 5 Pro मधले होते. तर मला सांगा की तुम्हाला क्वालिटी कशी वाटली, आवाजाची क्लिअरिटी कशी आहे आणि मला काय चेंजेस करता येईल अजून ते. आणि वरतून मी अजून स्ट्रीम पण करायचा विचार करतोय, ते पण तुम्हाला दिसेल. अजून एक माझा जो सेकंड चॅनल आहे तो पण. तर बघूया, स्ट्रीमिंगचा वगैरे मी तुम्हाला अपडेट देईन, सांगेन वगैरे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मी आता जसं सांगितलं लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, खूप
सबस्क्राईब करा, सबस्क्रायबर्स वाढवा, आपली फॅमिली मोठी करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, स्टे ट्यून.